सांगलीवाडीमध्ये जे आमचं पॅनल एकाच एक पॅनल जे झाले त्या पॅनलमध्ये दीपाली दिलीप पाटील वहिनी ज्या उभारल्या त्या दिलीप भाऊ पाटील जे नगरसेवक होते ज्यांनी स्टँडिंगमध्ये काम केले त्यांच्या त्या मिसेस आहेत. त्यामुळं सांगलीवाडीतल्या समस्या त्यांना माहिती आहेत. त्यांच्या कार्यकाळात पाण्याची टाकी असतील, रस्ते असतील, चांगल्या चांगल्या पद्धतीची कामं झालेली आहेत. तसेच आमच्या अश्विनी वहिनी ज्या उभारल्या त्यांना राजकीय वारसा आहे. त्यांच्या घरात 3 टर्म नगरसेवक पद आहे. त्यामुळे त्यांना पण आहे आणि त्या स्वतः इंजिनियर आहेत. तर त्याचा अनुभव या मला होईल आणि आम्ही तिघं मिळून सांगलीवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. ठीक, तेच मला लक्षात आलं ते बोलायला. नमस्कार. या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 13 म्हणजे सांगलवाडी या गावात आहोत. या ठिकाणी आपल्याबरोबर दत्तात्रय पाटील हे ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. बऱ्याच वर्षापासून ते इथेच आहेत आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा जो वाढता प्रचार आणि प्रसार आहे ते बघता इथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारचं पॅनल निवडून यायला काडी मात्र शंका नाही असं आपण चित्र पाहत आहोत. तर दत्तात्रय पाटील आहेत, यांच्याकडून आपण थोडक्यात या सगळ्या उमेदवारांच्या बद्दल जाणून घेऊया. त्यांचं जनमत काय आहे. काका नमस्ते. नमस्ते. हां, सांगलीवाडीमध्ये जे शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जे उमेदवार आहेत ते अतिशय प्रामाणिक आणि माणसात मिसळणारे उमेदवार आहेत. आणि त्यातून अभिजित कोळी हा उमेदवार असा गेली 5 वर्षे सर्वसामान्यांच्यासाठी झटणारा माणूस आहे. दिलीप पाटील किंवा त्यांच्या मिसेस दीपाली पाटील उभा राहिलेले आहेत. दिलीप पाटील तर पूर्वी 5 वर्षे नगरसेवकच होते आणि त्यानंतर नगरसेवक नसतानाही त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे कदम अश्विनी कदम जे सुद्धा सासरे पूर्वी नगरसेवक होते आणि त्यांनी सामान्य लोकांच्यासाठी कामं केलेली आहेत. त्यामुळं हे गरीब लोकांच्यासाठी, सर्वसामान्यांच्यासाठी असलेलं पॅनल असं जनतेला वाटतं आहे. त्यामुळे हे पॅनल निश्चित निवडलेलं असणं खात्री आहे. जनमत विरुद्ध जनमत अशी जी लढाई आहे तर या ठिकाणी जनमत हेच या ठिकाणी लोकांच्यातून आपल्याला दिसून येत आहे आणि हा सगळा ओढा जो आहे तो आता नक्कीच आपल्याला 15 जानेवारी ज्या दिवशी निवडणूक आहे तर त्यामध्ये आपल्याला दिसून येईल. धन्यवाद. मी सांगली प्रहारसाठी कॅमेरामन विनायकसह नीता पाटील.